हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. सो हीट सेक्शनमध्ये आपण गेल्या काही लेसनमध्ये वी लर्न अबाउट लॅटेंट हीट, देन रिजलेशन प्रिन्सिपल, द कन्सेप्ट, देन वी हॅव लर्न अबाउट द anomalous behavior of water, that is exceptional behavior of water. In the beginning of chapter we also learned about the basic concept heat and temperature, right? So as I told you, this chapter will give you the basic knowledge of thermodynamics which will help you in future. Now here in this session we are going to learn the two important concepts, that is humidity and dew point. So मित्रांनो, आपण बघतो की पृथ्वीवर म्हणजे ऑन द सरफेस ऑफ अर्थ ऑलमोस्ट 70% ऑफ अर्थ इज कव्हर्ड विथ वॉटर. त्यामुळे पॉसिबल आहे की हे वॉटर व्हेपराईज होऊन इट्स सम अमाऊंट इज ऑलवेज देअर इन द एअर. त्यामुळे हवेत पाण्याचं कायम काही ना काही पर्सेंटेज असतं. आपण जर कोस्टल एरियात गेलो, लाईक मुंबईसारख्या एरियात गेलो, तर आपल्याला तिथे कायम एक आपल्या रोजच्या गावाकडच्या रेग्युलर हवेपेक्षा थोडीशी दमट हवा जाणवते, राईट? सो इथे दमट हवेलाच आपण ह्युमिड एअर असं म्हणू, ठीक आहे? सो बेसिकली ह्युमिडिटी हे कन्सेप्ट जर साध्या भाषेत समजून घ्यायचं तर इट इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द गिवन अमाऊंट ऑफ एअर, राईट? त्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो. आणि दुसरा जो पॉईंट दिलाय ड्यू पॉईंट, इट इज बेसिकली टर्म फॉर द टेम्परेचर. म्हणजे ज्या टेम्परेचरला तुमची एअर ही पूर्णपणे संतुष्ट होते, पूर्णपणे सॅच्युरेट होते, मग त्यानंतर ती पुढे त्यामध्ये ती वॉटरला समाविष्ट करू शकत नाही, त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉईंट म्हणतो. सो बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट दोन क्वेश्चन तर इथे ताबडतोब मी तुमचे क्लिअर करून देतो की ह्युमिडिटी म्हणजे काय आणि ड्यू पॉईंट म्हणजे काय. सो ह्युमिडिटी इज नथिंग बट द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर अँड द ड्यू पॉईंट इज द टेम्परेचर ॲट विच द एअर गेट सॅच्युरेटेड. पण मग मित्रांनो, एवढं शिकून चालेल का? तर नाही चालणार. वी हॅव टू लर्न द कन्सेप्ट थरली सो दॅट त्याच्यावर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काय विचारेल किंवा त्याच्यावर तुमचं नॉलेज कसं परफेक्ट होईल हे पाहायला पाहिजे. मी आत्ता शब्द वापरला का द टेम्परेचर ॲट विच द एअर बिकम सॅच्युरेटेड. इट मीन्स नुसतं ह्युमिडिटी समजून चालणार नाही. सी, ह्युमिडिटी इज द नॅचरल फिनॉमिनन ड्यू टू विच द एअर अकोमोडेट्स वॉटर वेपर इन इट, राईट? बट देअर इज अ लिमिट फॉर दॅट. त्याला लिमिट आहे. एअर जी काही सराउंडिंगमध्ये एअर असेल त्या एअरला एक लिमिट आहे. त्या मॅक्झिमम लिमिटपर्यंत ती वॉटर वेपर त्याच्यात समाविष्ट करू शकते. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही ॲडिशनली ती वॉटर वेपर त्या एअरमध्ये ॲड करायची प्रयत्न केली तर इट विल गेट कन्वर्टेड इन टू लिक्विड. ठीक आहे ना? ती परत लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल. आणि मग हे आपल्याला निसर्गामध्ये दिसतं, नेचरमध्ये दिसतं. सी, तुमच्या पुस्तकात दोन एक्झाम्पल छान दिलेले आहेत. एक आपण बघतो की हिवाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस विमान वगैरे वरतून जातं त्यावेळेस विमानाच्या पाठीमागे पांढरा पट्टा असतो, राईट? आपण त्याला धूर म्हणतो, पण तो ॲक्च्युली धूर नसून ती वॉटर वेपर कंडेन्स होत असते. आता जर समजा एअर टेम्परेचर कमी असेल तर इट टेक्स लॉंग टाईम टू स्प्रेड दॅट व्हाईट पॅच विच इज ड्यू टू द एक्झॉस्ट ऑफ दी एरोप्लेन, राईट? सो ते ऑब्झर्वेशन तुम्ही केलेलं आहे. दुसरं ऑब्झर्वेशन तुम्ही बघता की आपण सकाळी जर बघितलं झाडाची पानं वगैरे हिवाळ्याच्या दिवसात म्हणा किंवा थंडीच्या दिवसात आपण पाहतो की पानावरती झाडाच्या लिव्हजवरती वॉटर स्प्रेड झालेलं असतं, नाही का? पाण्याचे थेंब असतात छोटे छोटे, त्याला आपण दव बिंदू म्हणतो, राईट? सो ते दव का साठतं? त्याचं कारण का हवेचं जी काही क्षमता आहे, जी काही कपॅसिटी आहे ॲडिशनल वॉटर त्याच्यात ॲकोमोडेट करायची, ती त्या ठिकाणी संपलेली असते. थोडक्यात हवा काय झालेली असती? सॅच्युरेट. मीन्स हवेचे जर आपण एअरच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर एअर कॅन आयदर बी सॅच्युरेटेड ऑर अनसॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर. मग हे कसं डिपेंड करतं? सो फॉर दिस द टेम्परेचर इज रिस्पॉन्सिबल फॅक्टर. सी, एअरमध्ये जर टेम्परेचर कमी असेल तर इट टेक्स व्हेरी लिटिल वॉटर, द पर्सेंटेज ऑफ वॉटर वेपर कंटेन रिड्युसेस. मीन्स थोड्या वॉटर वेपरमध्ये ती सॅच्युरेट होऊन जाते. म्हणजे सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय? विच कॅनॉट अकोमोडेट द ॲडिशनल वॉटर बियॉन्ड इट्स मॅक्झिमम लिमिट, राईट? दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड एअर. अँड अनसॅच्युरेटेड एअर म्हणजे काय? विच कॅन अकोमोडेट द ॲडिशनल अमाऊंट ऑफ वॉटर टिल इट गेट सॅच्युरेटेड, राईट? सो टेम्परेचर जर जास्त असेल तर त्या एअरची कॅपॅसिटी इन्क्रीज होते टू अकोमोडेट द वॉटर वेपर. अँड इफ द टेम्परेचर इज लेस then it can accommodate very less amount of water vapor. So these are very important concepts to one student must be understand. So परत लक्षात ठेवा, if the temperature of air is less then it will get saturated earlier than the temperature which has quite higher temperature, right? मग इथे एक्झाम्पल म्हणून तुमच्या पुस्तकात पहा, त्याने आपल्याला
दोन केसेस दिलेले आहे. त्या एक एक्झाम्पल दिलेलं आहे, मी तुमच्यासाठी ते एक्झाम्पल सांगतो काय आहे पहा. त्याने इथे सांगितलेलं आहे, जर आपला एअरचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस असेल तर इट कॅन कंटेन 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर पर किलोग्रॅम. ठीक आहे, 40 डिग्री सेल्सिअस जर तुमची एअर असेल, 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल, सो इट कॅन अकोमोडेट 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर. ठीक आहे ना, वॉटर वेपर पर किलोग्रॅम ऑफ ड्राय एअर. ठीक आहे, पर केजी ऑफ ड्राय एअर म्हणजे 1 किलोग्रॅम पाठीमागे ते 49 ग्रॅम वॉटर वेपर अकोमोडेट करेल ॲट 40 डिग्री सेल्सिअस. नाव इफ द टेम्परेचर इज रिड्यूस टू 20 डिग्री सेल्सिअस, आता तीच एअर जर आपण 20 डिग्री सेल्सिअसला ठेवली, तिचं टेम्परेचर किती ठेवलं 20 डिग्री सेल्सिअस, सो इट विल अकोमोडेट ओनली 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर राईट पर केजी. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस एअरचं टेम्परेचर जास्त असतं त्यावेळेस हवा जास्त ह्युमिड होती, एअर जास्त ह्युमिड होती, तिच्यातलं वॉटर कंटेंट जास्त होतं. मग मित्रांनो आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कोस्टल एरियामध्ये जातात तिचं टेम्परेचर थोडंसं जास्त असतं एअरचं, तिथे हवेमध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त असतं आणि ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तुम्हाला तिथे दमटपणा जाणवतो, तुम्हाला घाम येतो ताबडतोब. तेच जर आपण जर थंड हवेच्या ठिकाणी गेलो जिथे टेम्परेचर कमी येईल तर त्या ठिकाणी हवेत ह्युमिडिटी सुद्धा कमी असते. हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला आपले होठ उलणे, आपले हातपाय उलणे हा प्रकार का होतो तयार, कारण हवेत पाण्याचे प्रमाण कसं असतं, कमी असतं. सो दॅट इज द रिझन. सो अल्टिमेट पॉइंट इज इफ द टेम्परेचर ऑफ एअर इज रेज इट्स चान्सेस टू बिकम saturation, so it will take more water vapor to get saturated, and if it is less it will take less water vapor to get saturated. ठीक आहे, सो इथे मग ही ह्युमिडिटी कन्सेप्ट क्लिअरली अंडरस्टँड होण्याला आपल्याला मदत होईल. सो बेसिकली ह्युमिडिटी म्हणजे काय, तर इट इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द गिवन सॅम्पल ऑफ एअर ऑर इन द एअर राईट. सो ह्युमिडिटीला आपण दोन टर्ममध्ये शिकणं गरजेचं आहे. एक ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मीन्स, आता याची जर डेफिनेशन बघितली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीची तर पहा तुमच्या पुस्तकात एकदम सिंपल पद्धतीने दिलेलं आहे त्याने का ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय. त्याने इथे एक डेफिनेशन दिलेली पहा ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीची. सी द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर. मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड एज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. समजा तुम्ही एअरचं युनिट व्हॉल्यूम घेतलं आणि त्याच्यात किती अमाऊंट ऑफ वॉटर वेपर आहे हे जर मोजलं तर देन दॅट क्वांटिटी विल बिकम ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि याच्या अगेन्स्ट आणखी एक टर्म असते जी आपण प्रॅक्टिकल यूजमध्ये वापरतो, दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्याचा जर रेशिओ बघितला तर काय, ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर ॲट गिवन व्हॉल्यूम. ठीक आहे, दिलेल्या व्हॉल्यूममध्ये ॲक्च्युअल वॉटर वेपरचा ॲक्च्युअल मास किती आहे टू द मास ऑफ वॉटर वेपर निडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड इन दॅट व्हॅल्यू. देन दिस फिजिकल क्वांटिटी बिकम्स रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सी डिफरन्स पहा काय, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ किंवा मास ऑफ वॉटर वेपर इन द गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर, दॅट इज व्हॉट इज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. बट रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मास ऑफ वॉटर वेपर कंटेंट इन द एअर ॲट गिवन व्हॉल्यूम टू द मास ऑफ वॉटर वेपर needed to make that given volume saturated, right? So it is relative humidity is mass of water vapor in given volume of air to the mass of water vapor required to saturate the given volume. So this is important, right? तर तुम्हाला ॲडिशनली किती मास लागते टू सॅच्युरेट दॅट एअर आणि मल्टिप्लाइड बाय 100. सो दिस इज व्हॉट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू. सी ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज अ फिजिकल क्वांटिटी विथ युनिट. इट हॅज अ युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब. Whereas this is nothing but the ratio. Relative humidity is ratio, right? It has no unit and no dimensions, right? So हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायला तिथे मदत करेल. आता आणखी इम्पॉर्टंट पॉईंट याच्यात काय आपल्याला सापडू शकतो. सो आपल्याला इथे इम्पॉर्टंट पॉईंट आणखी एक मिळेल, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड एअर. सो सॅच्युरेटेड एअर कशाला म्हणायचं, द एअर फुल ऑफ वॉटर वेपर अप टू इट्स कॅपॅसिटी. म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही त्याच्यात जर वॉटर वेपर ॲड केली तर इट विल नॉट बी अकोमोडेटेड, इट विल गेट कन्वर्टेड इन टू वॉटर अगेन. दॅट इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड एअर. मग आता ते जे टेम्परेचर आहे, द टेम्परेचर ॲट विच एअर गेट सॅच्युरेटेड
that is called as dew point, right? Simple. Then amount of water vapor in the given air, that is called as humidity. So हे झालं basic definition. Important point आणखी काय, if the temperature of air is more, then it will take more volume of water to get humid, or it can accommodate more water than the if the temperature is less, right? त्यामुळं हिवाळ्यात हवा कोरडी असते, उन्हाळ्यात हवा दमट असते. त्यानंतर नेक्स्ट, the relative humidity at dew point is 100%. See, these are very important points now. ही जी relative humidity आहे, it is important factor to decide the sample of air. ते कसं होते to decide something about the air sample. Now relative humidity of at dew point, म्हणजे ड्यू पॉइंटला relative humidity कशी असते, 100% असते. त्याचा अर्थ काय होतो की टेक्स सेम मास ऑफ वॉटर वेपर की जे आपल्याला रिक्वायर्ड असतं टू सॅच्युरेट दॅट एअर. दॅट मीन्स त्या टेम्परेचरला, त्या पॉइंटला तुम्ही जर वॉटर वेपर ॲड केली तर इट विल गेट कन्व्हर्टेड इन टू डायरेक्टली वॉटर, आणि त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी कंडेन्सेशन दिसून येतं. म्हणजे मॉर्निंगला जे झाडाच्या पानावर तुम्हाला पाणी दिसतं, किंवा ते एरोप्लेनचं मी जे एक्झाम्पल दिलं, वॉटर वेपर कंडेन्स होती. सो दॅट इज बिकॉज द एअर इज सॅच्युरेटेड अँड बियॉन्ड दॅट टेम्परेचर किंवा ॲट दॅट टेम्परेचर इट विल नॉट अकोमोडेट एनी ॲडिशनल वॉटर. ठीक आहे. आता आणखी एक पॉईंट इथं असा आहे की ह्युमिडिटी जर जास्त असेल, रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर 60% पेक्षा जास्त असेल तर आपण एअरला काय म्हणतो, ह्युमिड. हवा कशी आहे मग म्हणतो आपण, दमट हवा, राईट? ह्युमिड एअर म्हणजे मॉइश्चर कंटेंट त्याच्यात कसं आहे, जास्त आहे. सो त्या केसमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटीची व्हॅल्यू किती असते, मोर दॅन 60%. अँड इफ इट इज लेस दॅन 60% देन एअर इज सेड टू बी ड्राय एअर. ठीक आहे ना? सो दीज आर दी इम्पॉर्टंट पॉइंट्स इन ह्युमिडिटी अँड ड्यू पॉइंट. नाव two observations again we can make with the with the humidity and dew point. that is, फ्रीज मधल्या बॉटल जर तुम्ही बाहेर काढून ठेवल्या तर यू कॅन सी त्याच्यावरती बाहेरनं पाणी येतं. दॅट इज अगेन एक्झाम्पल ऑफ दिस फिनॉमिनन. ठीक आहे. सो अल्टिमेटली बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला काही क्वेश्चन देतो, ते क्वेश्चन लक्षात ठेवा. माय फर्स्ट क्वेश्चन इज डिफाईन ह्युमिडिटी, सेकंड क्वेश्चन इज डिफाईन ड्यू पॉइंट, देन व्हॉट इज सॅच्युरेटेड एअर, व्हॉट इज अनसॅच्युरेटेड एअर, देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सॅच्युरेटेड एअर अँड unsaturated air. Then what happens if the temperature of air increases, what happens if the temperature of air decreases, then what is absolute humidity, then what is relative humidity. ठीक है, these are the important things. Then what will be the type of air if the humidity is more than 60%, if it is less than 60%, if it is 100%. So you have to specify, you have to identify the type of air based on the values of relative humidity. Entrance point of view, competitive exam point of view, absolute humidity is a physical quantity. Then what is its unit? त्याचं युनिट काय आहे? इट इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब. सो डेन्सिटीचं बी युनिट तितकंच आहे, म्हणजे हा पॉईंट महत्त्वाचा आहे का दोघांचं युनिट सारखं असतं. देन व्हॉट इज द युनिट ऑफ दिस रिलेटिव्ह ह्युमिडिटी? सो इट हॅज नो युनिट, अँड ड्यू पॉइंट इज नथिंग बट द टेम्परेचर ओनली. सो इट्स युनिट विल बी सेम ॲज दॅट ऑफ टेम्परेचर. ठीक आहे, दॅट इज डिग्री केल्विन और डिग्री सेल्सियस और फॅरनहाइट, राईट? नाउ लेट अस अंडरस्टँड द युनिट ऑफ हीट. आपल्याला याच्यात दुसरा एक टॉपिक बघायचा आहे का हीट जे आपण शिकलो का, द एनर्जी विच इज ऑब्झर्व टू बी फ्लोईंग ड्यू टू द डिफरन्स इन टेम्परेचर, त्याला आपण हीट म्हणतो. मग ते हीटची युनिट समजून घ्या. मित्रांनो, हीट इज द एनर्जी, दॅट्स वाय इट्स याचा युनिट इज सिम्पली जूल. बट बिसाइड्स आपण हीट कॅलरी, किलो कॅलरी अशा युनिट्समध्ये देखील आपण रिप्रेझेंट करताना पाहिलं आहे. लाईक इथं मेन्शन केलं बा, युनिट ऑफ हीट आर जूल इन SI सिस्टीम, calorie in CGS system. So joule is a unit in SI system and calorie is a unit in CGS system. मग दोघांमध्ये काही संबंध आहे का, तर तोही आपल्याला क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे ना? आता अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सियस फ्रॉम 14.5 डिग्री सेल्सियस टू 15.5 डिग्री सेल्सियस इज कॉल्ड एज 1 कॅलरी हीट. इम्पॉर्टंट पॉईंट. 1 कॅलरी हीट कशाला म्हणायचं, तर 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सियसने वाढवायचे किंवा जेव्हा पाणी 14.5 डिग्री सेल्सियसला आहे. म्हणजे 14.5 डिग्री सेल्सियसला जर पाणी असेल अँड यू हॅव टू रेज इट्स टेम्परेचर टू 15.5 डिग्री सेल्सियस, 1 ग्रॅम पाणी, राईट? 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर किती डिग्रीने वाढवायचे तुम्हाला? 1 डिग्री सेल्सियसने. तर ते आपोआप तर वाढणार आहे का? नाही. यू हॅव टू सप्लाय सम हीट अँड दॅट अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड इज 1 कॅलरी हीट. सो इथे डेफिनेशन तयार होईल, डिफाइन 1 कॅलरी हीट. सो 1 कॅलरी हीट इज नथिंग बट the amount of heat required to raise the temperature of 1 gram of water
from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius. That is what is 1 calorie. Now similarly, the amount of heat necessary to raise the temperature of 1 kilogram of water by 1 degree Celsius from 14.5 to 15.5 is then 1 kilocalorie heat, right? So 1 ग्रॅम पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचं आहे जेव्हा ते 14.5 असतं आणि करायचं किती 15.5. तर जी काही हीट दिली गेली ती 1 कॅलरी. तेच पाणी ज्यावेळेस 1 kg असतं 1 किलोग्रॅम असतं आणि तुम्हाला सेम टेम्परेचर इम्प्रूव्हमेंट अचीव करायची फ्रॉम 14.5 टू 15.5. इन सच अ केस वी टर्म दॅट हीट ॲज अ 1 किलो कॅलरी. सो 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. ठीक आहे. नाउ इन टर्म्स ऑफ सो SI युनिट ऑफ हीट इज SI युनिट इज जूल, CGS unit is calorie, and 1 calorie is equal to 4.18 joule. These are the important points, right? So interrelation काय आहे? 1 कॅलरी म्हणजे किती जूल? 4.18 जूल, 4.18 जूल. ठीक आहे. So these are the points which must be remembered by each and every students. So आता याच्यावर important question काय? So my first question is, what is the SI unit of heat? Then what is the CGS unit of heat? Then what is the relation between joule and calorie? Then define 1 calorie, define 1 kilocalorie. So these are the simple questions which can be asked in board exam. Now आता ह्या चॅप्टर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता शेवटचा टॉपिक शिल्लक आहे and that is nothing but the स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे. सो आपल्याला हा एक सेपरेट लेक्चरमध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी समजून घ्यायची. हे सर्व टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. आपण हे सगळं एक एक इंडिव्हिज्युअल लेक्चर झाल्यानंतर आय विल ट्राय टू कव्हर द एंटायर टॉपिक इन वन सिंगल लेक्चर सो दॅट यू विल हॅव क्लिअर कट आयडिया अबाउट दी हीट. ठीक आहे. सी हीट इज इम्पॉर्टंट सेक्शन. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर नंतर सांगतो का हीट इज व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर, इम्पॉर्टंट टॉपिक फॉर युअर फ्युचर एक्झाम्स. ठीक आहे. सो आत्तापर्यंत जे झालं ते केअरफुली रीड करा. बोर्डाच्या क्वेश्चन पॉईंट ऑफ व्ह्यूने मी क्वेश्चन का सांगतोय कारण तुम्हाला एक्झामची तयारी सायमल्टेनियसली करता यावी. बट ईच अँड एव्हरी लाईन शुड बी रीड केअरफुली म्हणजे तुम्हाला त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स आणखी क्लिअर समजेल. ठीक आहे. थँक्यू.